मला वाटतं आज आम्ही माझ्यासोबत शिवसेना नेते विनायक राऊतजी पण होते. ते पुढच्या बैठकीसाठी गेले. इथे आमदार महेश सावंत आहेत, अरुण दुधवटकरजी आहेत, संतोष आहे, कृष्णा पवळे, सगळी मंडळी आमची आली होती. आम्ही प्रमुख 2 मागण्या घेऊन आलो होतो की मुंबईमध्ये आपण पाहता की कोकणस्थ लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. कोकण रेल्वेच मुळात शिवसेनेच्या आंदोलनात उभी राहिलेली आहे आणि खास करून परम आदरणीय मधु दंडवते साहेबांचे उपकार आयुष्यावर विसरू शकत नाही. त्या व्यक्तीनं त्यासाठी खूप प्रयास केले आणि त्याचा पाया त्यांनी रचला. त्यांच्या हयातीत ती उभी राहिली नसू शकली, पण मधु दंडवते साहेबांच्या पण त्या कोकणाच्या रेल्वेचा आज कोकणी लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना फायदा होत नाही, उलट दक्षिणेतील आणि उत्तरेतील लोकांना फायदा होत असतो. आणि म्हणून आमच्या छोट्या छोट्या मागण्या असतात गरिबांच्या, गोरगरिबांच्या. दिवा सावंतवाडी ती दादरहून जात होती, ती दिव्यावर नका, ती दादरला का नाही करतायत? मला आज रेल कामगार सेनेच्या आमच्या 2 पदाधिकाऱ्यांचा खालीच उल्लेख केला पाहिजे. अतिशय अभ्यासू मंडळी त्यांनी सांगितलं की इथं ही गाडी पुढे खेचता येईल, कशी आणता येईल, कोणती गाडी केव्हा येते, कोणती गाडी कुठे थांबते, यातलं मध्ये किती वेळ असतो, त्या वेळेमध्ये ही गाडी कशी पुढे येऊ शकते, पूर्वी येत होती ती कशी आणता येईल. आणि आज त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर रेल्वेचे महाव्यवस्थापक सन्माननीय मीना साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण 1 मार्चपूर्वी याचा निर्णय घ्या, नपेक्षा शिवसेना इथं रेल रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका आज आम्ही ठासून मांडलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपण जाणतात की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे याचं, पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा म्हटल्यानंतर अनेक कारणं सांगत राहतात, पळवाटं काढत राहतात. आणि त्यांना मी त्या पळवाटांचं पण मी लोकसभेत सुद्धा बोललो, आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की तुम्ही केवडिया स्टेशन केलं गुजरातमध्ये आणि केवडिया स्टेशनचं नाव दिलं केवडिया, पहिलं नाव बदलून, आणि तिथं क्रांतीवीर म्हणूया की स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला. आम्हाला आनंद वाटतो, अभिमान पण वाटतो. पण मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा केवडिया स्टेशनजवळ होऊ शकतो, वल्लभभाई पटेलांचं म्युरल स्टेशनच्या भिंतीवर उभं राहू शकतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभं करा म्हटल्यानंतर ते सांगतात आमच्याकडे अशी कोणती नीती नाही, पॉलिसी नाही. अरे वा, मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहायला पॉलिसी आहे आणि इथं छत्रपतीचा उभा राहायला पॉलिसी नाही. आम्ही आज त्यांना मॉडेलच देऊन टाकलं, असं मॉडेल आम्हाला इथे हवं आहे म्हणून. आणि येत्या शिवजयंतीच्या आत त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घ्यावा. कोणती तिथीनुसार येणारी शिवजयंती, परत नवीन वाद नका निर्माण करू. आणि त्यावेळेला तिथं तो पुतळा उभा राहावा, नपेक्षा तिथंही आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हेही या निमित्तानं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रेल्वेच्या जमिनीवर आज अनेक ठिकाणी झोपड्या आहेत, रेल्वे असतील, BPT आहे, आणि या सगळ्या झोपड्यांच्या संदर्भात राज्य शासनाची जी भूमिका आहे ती मात्र संदिग्ध आहे. केंद्र शासनाची पण संदिग्ध आहे. राज्य शासन ब्र काढत नाही. खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या झोपडपट्टींचं निर्मूलन करून त्यांना चांगली घरं मिळावीत या संकल्पनेतनं झोपडपट्टी सुधार योजना आणली. त्याला मग नंतर एक अथॉरिटी निर्माण केली गेली, SRA झाली. आता त्याच्यामध्ये या ज्या केंद्र सरकारच्या जमिनी, रेल्वे असू द्या, बिबडे, केंद्र सरकारच्या त्यांच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या त्याही 30-40 वर्षाच्या आहेत, पण त्यांना निष्कासित करण्याच्या नोटिसा दिल्या जातात रोज. कधी BPDची नोटीस, कधी रेल्वेची नोटीस, कधी अन्य कोणत्या खात्यांची नोटीस. माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे या संदर्भात ती पूर्ण माहिती आहे. ते मतदार आहेत, 30-30 वर्ष राहिले आहेत, आधार कार्ड आहे, सगळं आहे. मग त्यांना सुद्धा ही योजना लागू करा आणि म्हाडाशी सोबत बोलून, महाराष्ट्र सरकारशी बोलून, महाराष्ट्र सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे की बाबा आम्हाला हे सगळं करून द्यायचे. माननीय गडकरींनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जागेवर असलेल्या सगळ्या झोपड्यांना राज्य शासनाच्या नीती आणि नियमानुसार आम्ही मोफत घरं देऊ असं पार्लमेंटमध्ये स्वतः तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. आश्वासन समिती काय करते, देशाचे पंतप्रधान काय करतात, त्यांनी दिलेलं आश्वासन म्हणजे केंद्र शासनाचं आश्वासन आहे, ते आजही त्याच्यावर 1 इंच पुढे सरकत नाहीत. आणि म्हणून या संदर्भात त्या मागण्या ती तशाच पद्धतीच्या मागण्या इथंही केल्या. आमच्या मुंबईतले फुटओव्हर ब्रिजेस आहेत. शिवडीला मी एंड टू एंड आणि परळला एंड टू एंड ब्रिज मागितला होता. दोन्ही ठिकाणी शिवडी पूर्व पश्चिमला जायला लोक सगळं फाटक क्रॉस करून जातात, तोडून जातात. तो पूल बांधण्यात झाला. महापालिका म्हणते आम्ही केलं, हे म्हणतात आम्ही बांधणे.
करणार कधी ते सांगा एकदा. तसाच परळचा पूल आहे, उद्या एलपी स्टँडचा पूल तुटला तर परळ ते एलपी स्टँड जायला फुटओव्हर ब्रिज पण पादचारी पूल पण नसेल, मग तो पूल बांधला गेला पाहिजे. नपेक्षा तोही पूल गेला आणि हाही पूल गेला. तसंच करोडला आहे. म्हणून या संदर्भातली आठवण करून दिली. त्या पुलांची कामं लवकर व्हायला पाहिजेत. स्टेशनांची नावं बदलण्याचं ढोंग या सरकारनं केलं, बीजेपीने केलं. खास करून निवडणुकीची आम्ही सगळी नावं बदलली, आजही कुठल्याही स्टेशनचं नाव बदललेलं नाही. त्याची पुन्हा आठवण करून दिली. आता निदान तुम्ही पाठपुरावा करा. सगळ्या स्टेशनांची नावं सांगितलीत मी, कोणती पश्चिम रेल्वे असो तर मध्य रेल्वे असो, नावं बदलली. करोडचा लालबाग करायला तुम्हाला इतका वेळ लागतो का रे? केवडिया एका दिवसात होतं. हेच सगळं राजकारण सुरू आहे. आम्ही आंदोलनकारी आहोत, रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आज नोटीस देऊन आलोय. तिथीच्या दिवशी येतो आम्ही, तेव्हाही येणार आम्ही. अजून त्यांनी नव्या महाव्यवस्थापनाने कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह उत्तर दिलं नाही, नकारात्मक उत्तर दिलं नाही. त्यावेळेला मी करतो माझी काही गोष्टी, तर त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडली. आता पुतळ्याच्या संदर्भात त्यांना म्हणून मॉडेलच देऊन आलोय. बघूया आता किती दिवसात काय भूमिका घेतात ते. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर जे आहे ते शिवजयंतीच्या निमित्ताने लॉरेन्स बिश्नोई गँगस्टर, अशा लोकांची आठवण तुम्ही का काढता? मला नाही, मला एक सांगतो, हे इथे आपलं सुद्धा चुकतंय बरं का. कुठं छत्रपती शिवाजी महाराज आणि काय घाणेरडी उदाहरणं तुम्ही देता. सोड रे, त्याला कारवाई करायला सांगा पोलिसांची काय असेल ती. आज काहीतरी कारवाई झाली सांगितलं, तुम्ही प्रश्न का नाही विचारत? काय तुम्ही हा प्रश्न विचारत नाही, ठरवून विचारत नाही का? बोला, काय झालं माणिकराव कोकाटेंचा? बातमी लागेल ना का 5 मिनिटात बंद होईल ते पण सांगून टाका. माणिकराव कोकाटेंना कोर्टानं शिक्षा सुनावली, खरं आहे ना? प्रश्न नाही विचारला इतकं वेळ तुम्ही. मग आता मी मग माझा प्रश्न असा आहे, एक तर माणिकराव कोकाटेंनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. या राज्याचा मंत्री ज्याला कोर्ट शिक्षा सुनावते त्याच्यानंतर मंत्रिपदावर राहणार का तुम्ही? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण रोज काही काही आचारसंहिता, साधन सुचिता तुमच्या अगलबगल असलेल्या विद्वानांना सांगता, त्यातलं एक पहिलं करा. आणि खरं तर मी ईडीला सांगतो, बघा रे बाबा यांच्याकडनं शिका काहीतरी, ह्या हायकोर्टाकडनं. तुम्ही शिकलात तर बरं होईल. बाकीचे अजून बसले सत्तेवर, त्यांच्याही बद्दल निर्णय घ्या, म्हणजे तेही राहतील की नाही कळेल. अखंड भ्रष्टाचारात बुडालेली लोक आहेत ती, अखंड. आणि अखंड बुडालेली लोक महाराष्ट्राचा कारभार करतायत. तेव्हा म्हणजे मी म्हणत नाही बरं का, देशाचे पंतप्रधान म्हणतात. आणि अखंड बुडालेले आहे देशाचे पंतप्रधान म्हणतात. 70,000 करोड का घोटाला, सिंचाई घोटाला हुआ, असं पंतप्रधान म्हणाले. ते जरा त्याला ताबडतोब त्याच्याबद्दल कारवाई झाली तर आनंद होईल. एक सांग बंपक असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तू. पालकमंत्री होते तेव्हा देखील अरे असल्या भंपक गोष्टी. अरे त्यांनी माझं चला आता माझं म्हणणे, ठाणे जिल्ह्यात जेवढ्या लोकांना पोलिसांचं अंगरक्षक म्हणून ज्यांना दिले गेलेत त्यांची नावं काढा, उद्याच्या वर्तमानपत्रात आणि चॅनलवर जाहीर करा आणि त्याच्यावर असलेल्या केसेस सांगा. आजच त्या डोंबिवलीमध्ये लोकांना फसवून जी घरं बांधली त्याच्यामध्ये नलावडे नावाचा जो ग्रस्त आहे तो यांचा कार्यकर्ता आहे, त्याला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याच्यावर फसवाफसवीच्या अगोदरपासून केसेस आहेत. असं असताना सुद्धा त्याला पोलिसांचं संरक्षण आहे. असं संरक्षण देणारे सरकार आहे. जरा ज्यांच्या धमक्या सांगता ना त्यांच्यावर असणाऱ्या माणसांचे फोटो आणि चेहरे घ्या, ज्याची नावं सांगा. राज्याचं पोलीस त्यांना कसं संरक्षण देतं ते पण सांगा. पालिकेच्या जो 1400 कोटींचं टेंडर आहे घनकचरा व्यवस्थापनाचं, त्याला मुख्यमंत्र्यांनी घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर आहे पालिकेचं 1400 कोटींचं, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे. धन्यवाद देतो मुख्यमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. तुमच्या सोबत असलेला घनकचरा पण लवकर दूर करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.